नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर डॉक्टर सुधाकर यारी आपल्या द कोहिनूर अकॅडमीमध्ये आपलं सर्व स्वागत करतो. मित्र हो, मागच्याच याच्या लेक्चरमध्ये आपण MSCET 2024 याचा काय सिलेबस आहे, काय पॅटर्न आहे, हे सर्व व्यवस्थित सविस्तर डिस्कस केलेलं आहे. गव्हर्नमेंट सर्क्युलर डिस्कस केलं आहे मित्रो. ते सर्क्युलर थोडंसं विजिबल नाही करता आपल्याला, म्हणजे आपण त्याला झूम करायला हवं तर थोडं कमी झूम झालं आहे. पण आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यात ते सर्व गव्हर्नमेंटचे ब्राउझर सर्क्युलर आपण शेअर केले आहेत. तुम्हाला तिथे दिसायला सर्क्युलर प्रॉब्लेम असेल तर तिथे माझा व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तुम्ही ते गव्हर्नमेंटचे सर्क्युलर व्यवस्थित चेक करू शकतात. मित्रो, आजच्या लेक्चरमध्ये इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग डिस्कस अबाउट व्हॉट द अपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल आफ्टर BBA, BCA, BMS और BBS कोर्सेस. म्हणजे हे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला कोणत्या संध्या अवेलेबल आहेत, आपल्याला काय काय अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत, आपण काय 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 म्हणजे आपण मार्केटमध्ये काय म्हणजे काय स्टँड घेऊ शकतो किंवा आपल्याला आपली व्हॅल्यू काय होईल हे जर हे कोर्सेस केलेत. सम ऑफ यू मे अवेअर अबाउट दिस थिंग, दोज हू बिलॉंग इन फ्रॉम गुड फॅमिली, आय मीन फ्रॉम एज्युकेटेड फॅमिली, दे मे नो अबाउट दिस थिंग्स बिकॉज देअर पॅरेंट्स और देअर ब्रदर सिस्टर मे हॅव इन्फॉर्म देम अबाउट दिस कोर्सेस. म्हणजे जे लोक चांगल्या एज्युकेट फॅमिलीमधले आहेत, म्हणजे ज्यांचे आईवडील चांगले शिकलेत, भाऊ बहीण शिकलेत, त्यांना कदाचित या कोर्सची माहिती चांगली माहिती असेल, किंवा ज्या लोकांना या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना ऑलरेडी माहिती असणार आहे की हे कोर्सेस का करायचे आहेत. परंतु असेही काही अस्पिरंट कॅन्डिडेट असतील की त्यांना हे कोर्सेस करू वाटते पण त्यांना का करायचे हे नसेल माहिती. म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण घेऊन आलो की ह्या कोर्सेस मधून काय आपल्याला भेटू शकतं, कोणत्या संध्या अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, ते आपण डिस्कस करणार आहोत. मित्रो, ही लेक्चर शॉर्ट आहे, फार डिटेलमध्ये आपण गेलो नाही आहे, पण महत्त्वाच्या गोष्टी ज्या हव्या आहेत आपण त्या डिस्कस इथे केल्यात. तर मित्रो, बघूया या कोर्सेसच्या अवेलेबल असणाऱ्या संध्या. मित्रो, हे सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक पुन्हा अपील करतो, जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या द कोहिनूर अकॅडमी या चॅनलला यूट्यूबला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून यांच्या रिलेटेड जी काही माहिती मला वाटते की महत्त्वाची आहे, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, ती मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रयत्न करेल. मग ती एक्झामची डेडलाईन असेल किंवा हॉल तिकीटच्या गोष्टी असतील किंवा एक्झाम पॅटर्नच्या असतील, टेस्ट सिरीज असतील, क्वेश्चन असतील, असे काही असेल, अपॉर्च्युनिटीज असतील, काही वॅकन्सी निघाले असेल, त्यासुद्धा आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल करा की तिथेही आपण प्रॅक्टिस घेतोय, तिथे आपण क्यूज टाकतोय, सब्जेक्ट वाईज क्यूज टाकणार आहेत, एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत, ते रोज काही ना काही टाकणार आहेत तिथे. म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनल दोघांना जॉईन करा. आपला व्हॉट्सअप ग्रुपही आहे, जेणेकरून तुमच्या काही शंका असतील, मिसअंडरस्टँडिंग असेल, कन्फ्युजन असेल तर तुम्ही तिथे मांडू शकतात, विचारू शकतात. सो लेट्स स्टार्ट आवर टुडेज डिस्कशन. So why, of course, there should be question in your mind that why आपल्याला का करायचा आहे कोर्स, why we need to do BBA, BCA, BBM, BMS, right? हे कोर्सेस का करायचे आहेत. And one more important thing is, my dear students, these all three courses, 1, 2, 3, 4 courses are UG level. I mean अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत, ते PG लेवलचे नाहीत, ते मास्टर कोर्सेस नाही, ते बॅचलर कोर्सेस आहेत. बरोबर, हा एक पहिला महत्त्वाचा आहे. आता BBA म्हणजे काय, त्याचा लॉंग फॉर्म आपण ते दिला आहे, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनच्या रिलेटेडमध्ये जर इंटरेस्ट असेल तर त्याने BBA हा कोर्स केला पाहिजे. बरोबर, त्याने BBA हा कोर्स केला पाहिजे. आणि हे सर्व कोर्सेस मित्रो, याची जी एलिजिबिलिटी आपण मागच्याच लेक्चरमध्ये डिस्कस केलेली आहे की याची कोर्सची एलिजिबिलिटी ही 12वी पास आहे. काही ठिकाणी मित्रो या 12वी पास बरोबर ते CET घेतात, काही ठिकाणी डायरेक्ट ॲडमिशन घेतात. जसे म्हणून इथे म्हटलं डायरेक्ट ॲडमिशन किंवा CET आता ही MH आता नवीन आली आहे, ही न्यू आहे. बरोबर, ही नवीन आहे. काही कॉलेजेस ज्या एकदम टॉपच्या कॉलेजेस आहेत की त्यांना वाटलं वी शूड हॅव स्टुडियस ऑर ब्राईट स्टुडंट्स, तर मग ते काय करतात, त्यांच्या लेव्हलवरती CET कंडक्ट करतात. जसे सिम्बायसिस झालं, क्राइस्ट कॉलेज झालं, मुंबईच्या काही कॉलेज, सेंट झेवियर झाले, अशा वेगळ्या दिल्लीच्या आहेत, वेगळ्या राज्यांच्या कॉलेजेस आहेत की ते काय करतात, CET कंडक्ट करतात. चांगल्या कॉलेजेस, टॉपच्या कॉलेजेस. का, त्यांना वाटतं की आपण मार्केटला चांगले ब्राईट कॅन्डिडेट द्यावे, जी इंडस्ट्रीची डिमांड आहे, मार्केटची डिमांड आहे, ती आपण फुलफिल करायचा प्रयत्न करावा, आणि त्यांना त्यांचं नाव टिकवायचं असतं. बरोबर, मग ते काय करतात, CET कंडक्ट करतात. आणि काही कॉलेजेस डायरेक्ट ॲडमिशन देतात, जे आले त्यांना द्या ॲडमिशन, डिग्र्या. पण मित्र, मार्केटमध्ये त्या लोकांची किंमत जास्त होते की ज्यांच्याकडे नॉलेज आहे. त्याच्यावर मी नंतर बोलणार आहे. तर मित्र, ॲडमिशन 2 प्रकारचं होतं, डायरेक्ट आणि CET. बरोबर, पण ही CET फक्त सिलेक्टिव्ह कॉलेजमध्ये व्हायच्या आधी किंवा होत होती किंवा होत आहे. पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने
आता 2024 पासून सीईटी ही सर्व कॉलेजला लागू केलेली आहे. म्हणजे विदाउट सीईटी यू कॅन नॉट गेट ॲडमिशन इन एनी कॉलेजेस फॉर दिस कोर्सेस, राईट. सो तर हा कोर्स किती वर्षाचा आहे? 3 इयर्सचा बॅचलर डिग्री. म्हणजे ही बॅचलर डिग्री आहे, जसं आपण BA करतो, BCom करतो, BSc करतो 3 वर्षात, तशी हे सर्व कोर्सेस मित्रो 3 वर्षाचे आहेत. बरोबर मित्रो. BBA नंतर तुम्ही जर ॲडव्हान्स कोर्स करायचा असेल तर तुम्ही MBA करू शकतात. काय करू शकतात? MBA करता येतो आपल्याला. बरोबर. आता मित्रो BBA आणि BC मध्ये बऱ्यापैकी काही सब्जेक्ट हे सिमिलर आहेत. बरोबर. तर याच्या BBA मध्ये मित्रो 2 प्रकारच्या गोष्टी असतात, एक जनरल कोर्स आणि स्पेशल कोर्स. जे लोक आर्ट्स अँड सायन्स बॅकग्राऊंडमध्ये होतात त्यांनी जेणे जास्त करून हे जनरल सब्जेक्ट घेतले पाहिजे असं सजेशन दिले जातात. आणि जे लोक कॉमर्स बॅकग्राऊंडमध्ये येतात ते डायरेक्ट बाकी सब्जेक्ट पण घेऊ शकतात, म्हणजे फायनान्स वगैरे, मॅथ्स वगैरे रिलेटेड वगैरे, राईट. तर आता याच्यामध्ये मित्रो BBA हा 3 वर्षाचा कोर्स केल्यानंतर काय गोष्टी म्हणजे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज काय भेटू शकतात, की तुम्ही कोणते रोलमध्ये तुम्हाला फिट बसू शकतात किंवा कोणत्या संधी तुमच्याकडे चालून येऊ शकतात, त्या कोणत्या आहेत? फायनान्स, मार्केटिंग, HR डेव्हलपमेंट, HR डिपार्टमेंट, HR म्हणजे ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट, बँकिंग, डिजिटल मार्केटिंग, डेटा ॲनालिसिस, इव्हेंट मॅनेजमेंट, सेल्समध्ये तुम्हाला चांगले स्कोप आहे. फिनान्शियल ॲडवायझर, PRO म्हणजे काय? पब्लिक रिलेशन ऑफिसर. नंतर कम्प्युटर एक्झाम्स तुम्ही देऊ शकतात, लॉ करू शकतात किंवा ओन बिझनेस, स्वतःचे बिझनेस स्टार्ट करू शकतात, किंवा तुम्हाला ॲब्रॉडमध्ये जायची संधी आहे. कुठे? यू कॅन गो फॉर जॉब इन ॲब्रॉड ऑल्सो. सो यू कॅन अवेल दिस काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज इफ यू हॅव डन दिस BBA कोर्स. जर तुम्ही हा BBA कोर्स केला असेल तर या वेगळ्या प्रकारचं, म्हणजे याच्यामध्ये फायनान्स सब्जेक्ट असतो, मार्केटिंग असतो, HR असतो, बँकिंगचे सब्जेक्ट असतात, डिजिटल मार्केटिंग सब्जेक्ट असतात, डेटा ॲनालिसिस असतं, त्याच्यामध्ये इव्हेंटचे असतात, सेल्सचे सब्जेक्ट सेल्स रिलेटेड सब्जेक्ट असतात तिथे, नाही का. या लॉ संबंधात काही सब्जेक्ट याच्यामध्ये असतात. मित्रो हा BBA कोर्स असा आहे की तुमची एंटायर पर्सनॅलिटी सर्वांगीण अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न तो करतो. म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये अवेलेबल्स आहेत. सपोज याच्यामध्ये नाही जायचं आहे, हा एक 3 इयर्स कोर्स आहे, म्हणजे बॅचलर डिग्री कोर्स आहे, नाही का. हा जर डिग्री कोर्स आहे तर डिग्री जर झाली असेल तुम्हाला जर वाटतं की मी स्पर्धा परीक्षा केली पाहिजे, आय शुड गो फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, सो यू कॅन प्रिपेअर फॉर UPSC, MPSC, राईट, अदर बँकिंग एक्झाम्स, राईट, बिकॉज तुमच्याकडे डिग्री आहे म्हणून. बॅचलर डिग्री ही असते लोकांना, त्याच्या मॅन्डेटरी क्रायटेरिया आहे UPSC, MPSC देण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला लॉ करायचा आहे तर लॉही करू शकतात, किंवा तुम्हाला BBA मुळे काय होतं मित्र, ॲडमिनिस्ट्रेशनचं नॉलेज येतं, तर तुम्ही स्वतःचा बिझनेस पण हे स्टार्ट करू शकतात. हा BBA केल्याचा फायदा होतो. पुढे जाऊया मित्र, याच्या रिलेटेड अजून काय गोष्टी आहेत. हां मित्रो, तुम्हाला जर आता BBA झालंय, अजून तुम्हाला वाटतं की मला BBA नंतर मास्टर झालं पाहिजे, मला थोडंसं ॲडव्हान्स शिकायचं आहे. BBA मध्ये काय होतं, तुमचं बेसिक गोष्टी क्लिअर होतं. कोणत्या? या सर्व फायनान्स, मार्केटिंग, HR, बँकिंग, डेटा ॲनालिसिस, डिजिटल मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, सेल्स, या सर्व याचा बेसिक फाउंडेशन तुमचं या BBA मध्ये तयार होतं. पण तुम्हाला वाटतं की आता मला मास्टर व्हायचं, जसं आपण UG करतो, PG करतो प्रत्येक सब्जेक्टमध्ये, नाही का, तसं हे याच्यामध्ये PG कोर्स कोणता, तुम्ही MBA करू शकता. जर तुम्ही MBA केलं तर तुम्हाला वेटेज जास्त भेटतं मित्र. सपोज एखादा व्यक्ती आहे BBA केला आणि MBA, तर आणि दुसरा व्यक्ती आहे BBA, तुम्ही इंटरव्ह्यूला गेला दोघं जण, तर ज्याने BBA आणि MBA दोघं केले तर त्याला जास्त व्हॅल्यू किंवा वेटेज तिथे मिळणार आहे मित्र. म्हणून तुम्हाला जर हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकतात, तर MBA करू शकतात, किंवा PGDM कोर्स करू शकतात, किंवा अदर रिलेटेड कोर्सेस करू शकतात. कोणते? त्याच्यामध्ये जे स्पेशलाइज सब्जेक्ट आहे मित्र, इथे कोणते सब्जेक्ट आहे, फायनान्स, मार्केटिंग वगैरे हे जे आहेत, डेटा ॲनालिसिस, डिजिटल मार्केटिंग, इव्हेंट ॲडवायझर वगैरे, याच्या रिलेटेड मित्र हो तुम्ही ॲडव्हान्स कोर्सेस करू शकतात. म्हणजे तुम्ही बँकिंगमध्ये कोर्स करू शकता, मॅनेजमेंटमध्ये, मार्केटिंगमधले कोर्सेस करू शकता, किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये कोर्सेस तुम्ही करू शकतात. हे कोणते मित्र? ॲडव्हान्स कोर्सेस. हे काय PG कोर्सेस आहेत, PG, MBA आणि MBA केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बँकिंगमध्ये सुद्धा तुम्हाला अपॉर्च्युनिटी चांगल्या आहेत, प्रायव्हेटमध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी आहेत मित्र. हे सर्व प्रोफेशनल कोर्सेस आहेत. आणि आता जास्त गव्हर्नमेंट हे प्रायव्हेटायझेशनवर जास्त भर देते, आणि हे कोर्सेस प्रायव्हेटायझेशनच्या काय नीड्स आहेत, काय डिमांड्स आहेत, त्याला फुलफिल करायचा प्रयत्न हे करतात. म्हणून आज आणि येणारा उद्या ह्या कोर्सला खूप महत्त्व असणार आहे, की ज्या लोकांनी हे कोर्सेस केलेत, व्यवस्थित स्किल आहे, नॉलेज आहे, या बाकी गोष्टी आपण पुढे बोलणार आहे, की त्यांना यांचा खूप फायदा भविष्यात होणार आहे.
म्हणजेच हे तुम्ही MBA करू शकता किंवा ॲडव्हान्स कोर्सेस करू शकतात. आता जॉब प्लेसमेंट मित्रो, एन नंबर ऑफ जॉब प्लेसमेंट अवेलेबल आहेत तुम्हाला. प्रायव्हेट कंपनीजमध्ये आहेत, स्वतःच्या बिझनेसमध्ये आहेत. मग ती कंपनी इन्फोसिस असेल किंवा विप्रो असेल, रिलायन्स असेल किंवा प्रायव्हेट एखादा फर्म असेल त्याच्यामध्ये आहेत. एखाद्याचा बिझनेस असेल त्याच्यामध्ये तुम्हाला आहेत. एखाद्याचं इन्स्टिट्यूट असेल, कॉलेज असेल, काही असेल, त्या सर्व ठिकाणी तुम्हाला जॉब अवेलेबल आहेत. याची सॅलरी मित्र, ॲव्हरेज सॅलरी किती स्टार्ट होते मित्र? तुम्ही कसाही कोर्स केला असेल त्याला ॲव्हरेज सॅलरी 4-5 लाख 5 पासून होतो, काही लोकांना 5 ते 6 लाख भेटते. आता मित्रो सॅलरीमध्ये व्हेरिएशन आहेत. कसं? सॅलरीमध्ये कमी जास्त हाईक, काहींची जास्त, म्हणजे काहींना जास्त काहींना कमी. कशा लेवलवर ठरतं ते? तुम्ही डिग्री कुठल्या कॉलेजवरून केले, कुठल्या इन्स्टिट्यूटमधून केले, तुमच्याकडे नॉलेज कसं आहे त्या कोर्सेसचं, त्याच्यावर तुमचं सॅलरी ठरते. काही लोकांना 7-8 लाख पण भेटतं बिगिनिंगलाच, काही लोकांना 10 लाख पण भेटतं. MBA केलं 9 ते 11 लाख रुपये पॅकेज भेटतं आणि भेटलेलं आहे काही लोकांना. म्हणजे तुम्ही कोर्स कुठून केला हे फार महत्त्वाचं पडतं मित्र. म्हणून ही जी सीट तुम्ही देणार आहात मित्र, CET क्रॅक करून तुम्ही टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवा. टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवलं, यापैकी कुठलाही कोर्स करा, तुम्हाला चांगलं पॅकेज भेटेल. कारण की का? त्याचे महत्त्वाचे कारण मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की टॉपच्या कॉलेजमध्ये फॅकल्टी चांगली असते आणि जॉब प्लेसमेंट सुविधा असते. ज्यांचे कॉन्टॅक्ट्स असतात ते तुम्हाला मदत करतात टॉपच्या कॉलेजमध्ये. आणि का करतात ते? त्याचाही मागे त्यांचं मनी व्हॅल्यू आहे त्यांच्या मागचं रिझन. का? त्यांना माहिती आहे आपले मुलं जॉब लागले की आपल्या कॉलेजचं प्रोफाईल वाढतं, आपण मार्केटिंग करू शकतो की आम्ही एवढ्या लोकांना जॉब दिला आहे. म्हणून ते आवर्जून आपल्या मुलांना जॉब मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. ते बी चांगले हायर पॅकेज कसे भेटतील, कंपनीशी टायअप करतात, त्यांना बोलवतात, इंटरव्ह्यूज घेतात कॉलेजमध्ये राबून आणि मग मुलांचा नोकरी मिळवून देतात. असं ते करतात. तर मित्रो, अशा प्रकारे सॅलरी इथे भेटते. पुढे जाऊया मित्रो. आता BCA मित्रो, BCAचं काय? BCA हा जास्त कम्प्युटर रिलेटेड कोर्स आहे. ज्यांना BTech करतात नाही का, आर्थिक कारणामुळे, कारण की यांची जी फी असते, आता BBA BCA यांचा कोर्स 30, 35, 40 हजार वर्षाला असते. काही ठिकाणी 50 असते, काही ठिकाणी 60 हजार, असं वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजनुसार तेवढी ती फी चार्ज करतात. BTechची फी लाखावर असते, यांची हजारावर आहे. म्हणून ज्यांना BTech करतात ते BCAकडे येतात. ज्यांना BE करतात ते पुन्हा त्यांना वाटतं का आता आपण इंजिनियर झालो नाही, BTech झालं नाही आपलं, तर ॲटलिस्ट लेट्स डू BCA. तर जसं इंजिनियरला डिमांड आहे तसं BCAला पण भेटतं. पण जेवढं इंजिनियरला असतं डिप्लोमा आणि परत BE वगैरे केलं असेल, IT वगैरे कुठल्या सेक्टरमध्ये, तर त्याला जेवढं डिमांड तेवढं BCAला नसतं. पण हा व्यक्ती तिथपर्यंत जाऊ शकतो हळूहळू. आता याचं कसं? कम्प्युटर रिलेटेड हा कोर्स आहे, बरोबर. BCA ह्यांच्या लिमिटेड कॉलेज आहेत असंही ऑब्झर्वेशन आहे. BBAच्या खूप ऑल ओव्हर इंडिया भरपूर कॉलेज आहेत. आता याच्या कॉलेज आताही वाढलेल्या आहेत, पण आधी होत्या लिमिटेड, आता वाढलेल्या. आता याच्यामध्ये काय कम्प्युटर रिलेटेड आहे, म्हणजे तुम्ही काय शिकता? टेक्नॉलॉजी शिकवता. कशाबद्दलची? कम्प्युटर रिलेटेड टेक्नॉलॉजी शिकवतात. जसं मोबाईलची रिलेटेड टेक्नॉलॉजी आहे तशी कम्प्युटरची टेक्नॉलॉजी आहे. जशी आपली एक भाषा आहे, भारतामध्ये विविध भाषा बोलतात, तर कम्प्युटरची एक भाषा आहे. कम्प्युटर कशावर चालतं? वेगवेगळ्या लँग्वेजवर चालतं, नाही का. जावा, पायथॉन वगैरे अशा वेगळ्या भाषा आहेत, नाही का. तर इथे लँग्वेजेस शिकवले जातात तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड. आणि मग जॉब कोणते अवेलेबल? ऑब्व्हियसली सॉफ्टवेअर डेव्हलपर, फ्रंट एंड डेव्हलपर, बँक एंड डेव्हलपर, फुल स्टॉक डेव्हलपर, सायबर सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी नेटवर्किंगमध्ये आहे, डेटा सायन्स किंवा अनालिस्टमध्येच आहे तुम्हाला, ॲप डेव्हलपर, फ्रीलान्सर, ॲब्रॉड. तुम्ही ॲब्रॉडमध्ये सुरू शकतात. तुम्ही हे जे असतात मित्र ते स्वतःचे ॲप पण बनवू शकतात किंवा ह्याचे वेगळे जॉब त्यांना मिळू शकतात जर त्यांनी BCA व्यवस्थित केलं असेल तर. आणि आता तुम्ही जसं आपण MBA बघितलं, PGDM बघितलं ॲडव्हान्स कोर्स, तसं इथे BCA नंतर काय ॲडव्हान्स कोर्स आहे? BCA नंतर तुम्ही MCA करू शकता मित्र. MCA मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशनचा कोर्स आहे, नाही का. आता याच्यामध्ये इन्फॉर्मेशन, आता परत याच्यासोबत काही ॲडव्हान्स कोर्स तुम्ही करू शकता. इन्फॉर्मेशन रिलेटेड कोर्स करू शकता, डेटा अनालिसिस रिलेटेड करू शकता किंवा अदर सॉफ्टवेअर कोर्सेस, याच्या रिलेटेड जे काही सॉफ्टवेअर कोर्स आहेत मार्केटमध्ये अवेलेबल ते ॲडव्हान्स तुम्ही अजून करू शकता की तुमच्या नॉलेजमध्ये भर पडण्यासाठी, बरोबर. पण फायदा असं, तुम्ही जर BCA केलं त्यानंतर MCA करायला आलात तर तुमचं फाउंडेशन तयार होतं मित्र. MCA हार्ड जात नाही. डायरेक्ट लोक जेव्हा BA नंतर MCA जातात थोडं हार्ड जातं, पण जे BCA नंतर करू येतात त्यांचा फाउंडेशन पूर्ण पक्का असतो, तर हे समजायला सोपं जातं, करायला सोपं जातं, नॉलेज जास्त पक्का होतं. म्हणून असं गेला तर जास्त फायदा होतो विद्यार्थ्यांना. आता तुम्ही कम्प्युटर एक्झामची तयारी पण करू शकता. याच्यानंतर जर करू वाटलं तर वेगळे, तर तेही करू शकता. लॉ करू शकता. म्हणजे बॅचलर डिग्री कंप्लीट झाले तुम्ही अदर ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहे किंवा अदर जे कोर्स आहेत ते पण तुम्ही करू शकतात. आता टॉप कंपनीज कोर्स आहे कोणते? जसे BBAला आहे स्कोप आहे कंपनीमध्ये, तसंच BCAला सेम कंपन्यांमध्ये तुम्हाला स्कोप आहे.
अजून याच्यात हे फक्त आपण काही सर्टन कंपनीचं नाव इथे मेन्शन केलं, अजून बऱ्याच कंपनी एंड नंबर ऑफ कंपनी आहे की तिथे तुम्हाला कोर्सेस आहे BBA नंतर. कोणते आहे? TCS, विप्रो, इन्फोसिस आहे, MNC आहे, MNC मल्टीनॅशनल कंपनीज आहे, रिलायन्स आहे, टेक महिंद्रा आहे, डिलॉयट आहे, अशा वेगवेगळ्या कोर्सेस आहेत. सॅलरी हे BBA थोड्याफार प्रमाणात सेमच असते, थोडाफार फरक पडतो इंटरव्ह्यूनुसार, तुमच्या कॉलेजनुसार, तुमच्या नॉलेज दाखवल्यानंतर तुमचं सॅलरीमध्ये फरक पडू शकतो. तर हे असा आहे BCAचा फायदा. मित्र पुढची डिग्री आहे BMS. BMS मित्र हो, हा एक BBA सारखा तो पण एक कोर्स आहे. याच्यामध्ये काही ठिकाणी मॅथ्स विचारतात असंही ऐकण्यात आलेलं आहे. हा कोर्स कशाचा रिलेटेड असतो मित्र? मॅनेजमेंट. ज्या लोकांना मित्र मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट आहे, कशामध्ये? मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट आहे मित्र, त्या लोकांनी हे कोर्सेस केले पाहिजे. ज्या लोकांना मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी हे कोर्सेस केले पाहिजे BMSचा. आता BMS हा मित्र हा कसा कोर्स आहे? हा फॉरेन काइंड ऑफ कोर्स आहे, बाहेर देशात चालू झाला. तो आता इंडियामध्ये पण हळूहळू यायला लागला. त्याचा जास्त करून मुंबईमध्ये जास्त पसरला आहे, नंतर आता पुण्यात आहे. अशा याचा एक नेचर आहे मित्र. नाही, हा कसा आहे? लाईक BBA 3 इयर कोर्स आहे. हे तर सर्वांना माहिती का? आपल्या सर्व आपण जस्ट बोलू की सर्व कोर्स 3 इयर्स वाले UG वाले लेवलचे कोर्स आहेत आणि सब्जेक्ट ऑल्सो सेम्स आहेत. BBMचे सब्जेक्ट BBA सारखेच आहेत, फक्त हे मॅनेजमेंट शिकवतो तुम्हाला. आणि आता जॉब कुठे भेटाल? जर BBA सारखाच हा कोर्स आहे BMS, काही ठिकाणी BBAलाच BMS म्हणतात, काही ठिकाणी BBAलाच BMS म्हणतात किंवा BMSला BBA असंही म्हणतात. तर याचे जॉब कसे आहेत? जसे BBAला जॉब्स आहेत अवेलेबल, तसेच याच्यामध्ये पण आहे. फायनान्स आहे, मार्केटिंग आहे, बँकिंग आहे, इंटरनॅशनल काही जॉब आहेत. त्याच्यात HR मध्ये जॉब आहे तुम्हाला, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये इन्शुरन्स वगैरे काही त्याच्यात तुम्हाला जॉब आहे, बँकिंगमध्ये असतील. हेल्थ सेक्टरमध्ये तुम्हाला मॅनेजमेंटच्या संबंधात तुम्हाला जॉब भेटतात. डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्हाला जॉब अवेलेबल आहेत मित्र. कॉन्टेंट रायटिंगमध्ये तुम्हाला याच्यामुळे जॉब भेटतात तुम्हाला मित्र. फ्रीलान्सरमध्ये तुम्ही काम करू शकता मित्र, याच्या रिलेटेड जे काही तुम्ही स्वतः काम करू शकता किंवा तुम्ही अब्रॉडमध्ये जायला सुद्धा तुम्हाला चान्स आहे. जसं हे कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला BBA केल्यानंतर MBA करू शकतात, नाही का? BCA केल्यानंतर MCA करू शकतात. तसं हे BMS केल्यानंतर तुम्ही काय करू शकता? तसंच BBA सारखा जसा कोर्स जर BBA सारखा जे आहे किंवा BBAला BMS म्हणतात किंवा BMS BBA असं काही ठिकाणी आहे चित्र, तर मग ऑब्व्हियसली तुम्ही MBA करू शकता सेम BBA सारखाच, PGDM करू शकता किंवा कोर्स इन इंटरेस्टेड अबो मेन्शन एरिया, किंवा तुम्ही कोणते कोर्स करू शकता? तुम्हाला याचे ॲडव्हान्स कोर्सेस या रिलेटेड काही तुम्हाला ह्या रिलेटेड काही ॲडव्हान्स कोर्सेस आहेत का मार्केटमध्ये, ते कोर्सेस तुम्ही करू शकतात मित्र. किंवा त्याच्यामध्ये CF हे आहे, CPA आहे, हे तुम्ही करू शकता. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम MPC UPSCला जाऊ शकता, लॉला जाऊ शकता, तुमची UG कंप्लीट होऊन जातं म्हणून ते एक तुम्हाला करता येऊ शकतात. आणि पॅकेज सेमच आहे, पॅकेज काही एवढं जास्त फरक पडत नाही. आता पुढे जाऊया मित्र. BBS बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज. BBSचा अर्थ काय? बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज. आता ज्यांना बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे मित्र, ज्यांना बिझनेस करू वाटतं, बिझनेसमधलं चांगलं नॉलेज वाटतं, बिझनेसची त्यांना थोडं कन्सेप्ट क्लिअर आहेत किंवा बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनी हा BBS करावा. आता हा सुद्धा लाईक 3 इयर्स BBA कोर्स आहे. जॉब कुठे कुठे भेटतात मित्र? बिझनेस मॅनेजमेंटमध्ये जॉब तुम्हाला अवेलेबल आहेत मित्र याच्यात, बरोबर. त्यानंतर बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये आहे, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून तुम्ही काम शकतात, बिझनेस अनालिसिस म्हणून काम शकतात, अकाउंटंट म्हणून तुम्ही काम शकता किंवा टॅक्सच्या रिलेटेड काही गोष्टी आहेत मित्र. कारण की याला तुम्हाला याच्यामध्ये टॅक्सचं नॉलेज भेटतं, बिझनेस मॅनेजमेंटचं नॉलेज भेटतं. हे तुम्हाला हे जॉब कशाच्या आधारित भेटतात मित्र? याच्यामध्ये जे नॉलेज तुम्हाला येतं त्याच्याच आधारित तुम्हाला जॉब अवेलेबल असतात. म्हणून तुम्ही प्रत्येक कोर्सचा एक सिलेबस बघा. BBSला सब्जेक्ट काय सिलेबस कोणता आहे, BMSला सिलेबस कोणता आहे, BBAला सिलेबस कोणता आहे, BCAला सिलेबस कोणता आहे. जो सिलेबस आहे मग त्याच्यावरच आपण ठरतात. जे शिकणार तेच तुम्हाला त्याच्यावरच तुम्हाला तुमचं नशीब घडवता येणार. म्हणून हे शिकायला भेटतं, म्हणून त्याच रिलेटेड तुम्हाला जॉब अवेलेबल. टॅक्सी बिझनेस कन्सल्टंट म्हणून, HR मॅनेजर म्हणून तुम्हाला भेटतात, फायनान्स मॅनेजर म्हणून तुम्हाला काम भेटू शकतं. याच्यामुळे ओन बिझनेस करू शकता तुम्ही. बिझनेस केल्या हे सर्व शिकल्यामुळे स्वतः बिझनेस कसं सेटअप करायला स्टार्ट करायचं हेही तुम्हाला याचं नॉलेज तुम्हाला याच्यामुळे येतं मित्र. मग तेही करू शकतात. यानंतर तुम्हाला जसं MBA करू शकतात, MBS करू शकतात, MCOM करू शकतात, हे PGचे कोर्सेस किंवा ॲडव्हान्स कोर्सेस याच्यामधले काय आहे ते करू शकतात. ते इथे लिहिलं आहे मी, नाही का. कम्प्युटर एक्झाम सेमच आहे, लॉ वगैरे तुम्ही करू शकता, पॅकेज सेमच भेटतं, जास्त काही फरक पडत नाही मित्र. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट मित्र, 12वी नंतरचा क्रायटेरिया आहे. आता कोणत्या स्ट्रीमचा असू द्या, तुम्ही आर्ट्स असू द्या, कॉमर्स असू द्या, सायन्स असू द्या, हा 12वी नंतरचा क्रायटेरिया आहे मित्र. तर 12वी नंतर तुम्ही तुमचं एजचं 25 ते 26 ह्या एजपर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये
एखाद्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकतात. एवढं कमी वयात तुमचं जॉबची सुरुवात होऊ शकते. म्हणजे ऑल कोर्सेसचे ॲव्हरेजेस तुमचं कंप्लीट होतं 25-26 मध्ये येऊन जाता तुम्ही. आणि सर्व कोर्स हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत मित्र. आणि तुम्हाला मी जस्ट बिगिनिंगला सुरुवातीला बोललो की गव्हर्नमेंट सध्या प्रायव्हेटायझेशनवर फोकस करत आहे आणि प्रायव्हेटायझेशनमुळे तुम्हाला हे सर्व प्रोफेशनल कोर्सेस याची डिमांड, याची व्हॅल्यू ही हळूहळू वाढते आहे. म्हणून हे कोर्सेस केलं तर तुमचा फायदा आहे. पॅकेज सुरुवातीला कुठे 5 ते 6 लाखाचं आहे, 7 ते 8 लाखाचं आहे. ॲडव्हान्स कोर्स केलं तर अजून वाढतं. आणि अनुभव जसे वाढतील तुमचे मित्र, एक्सपिरियन्स, सपोज तुम्ही 1 वर्ष कुठे जॉब केला त्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमची हाईक सॅलरीमध्ये भेटते. हे तुम्हाला माहिती असेल किंवा तुमचे भाऊ बहीण असतील त्यांना विचारू तुम्ही शकतात की हाईक भेटते का. हाईक कंपनीमध्ये, प्रायव्हेटायझेशनमध्ये, प्रायव्हेट कंपनीजमध्ये 100% भेटते मित्र. तुम्हाला मागच्या वर्षी 5 होता तर पुढच्या वर्षी तुम्हाला 5च नाही भेटणार, 6 भेटेल, 8 भेटेल. असं होऊ शकतं तुमच्या नॉलेजवरती, तुमचा एक्सपिरियन्सवरती, तुमचा फीडबॅकवरती, तुमचा परफॉर्मन्स ॲप्रेझलवरती. तर हा असा आहे मित्र. या सर्व कोर्सेसमध्ये तुम्हाला तुमचं काय डेव्हलपमेंट होते, तुमची पर्सनल डेव्हलपमेंट होते, सॉफ्ट स्किल डेव्हलप होते. सॉफ्ट स्किल कोणते, तुमचं डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, टेस्ट मॅनेजमेंट, लिडरशिप, असे जे काही वेगवेगळे कम्युनिकेशन स्किल, असे जे काही सॉफ्ट स्किल आहे मित्र ते सर्व डेव्हलप होतात आणि ते तुम्हाला डेव्हलप करावेच लागतात. आणि जर तुम्ही डेव्हलप नाही केलं तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकत नाही. तुम्ही जर ह्या कोर्सला ॲडमिशन घेत असाल तर तुम्ही सॉफ्ट स्किल तुमची डेव्हलप केले पाहिजे, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप केली पाहिजे. एक वेळेला तुमची पर्सनॅलिटी नसेल तरी चालेल, पण तुमची सॉफ्ट स्किल असले पाहिजे. तुमचा ॲप्रोच, ॲटिट्यूड हा एकदम पॉझिटिव्ह असला पाहिजे. तुमचे सॉफ्ट स्किल डेव्हलप झाले पाहिजेत, राईट. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट येतो मित्र ह्या कोर्सेसमध्ये तुमचं नॉलेज. तुमच्याकडे ह्या कोर्सेस केल्यानंतर नॉलेज किती आहे, कारण की प्रॅक्टिकल बेस्ड कोर्सेस असतात. तुम्हाला मार्केटला दाखवा लागतं तुम्ही हे कोर्स केले तर तुमचं नॉलेज त्यांना शो करावं आणि त्याच्यावरच त्याच्यावर तुमची सॅलरी किंवा तुमची डेव्हलपमेंट ही अवलंबून असते. म्हणून तुम्ही हे कोर्स करताना सिरियसली करायचा. आणि म्हणून कधी पण हे कोर्स करताना चांगल्या टॉपच्या कॉलेजला ॲडमिशन घ्या. ठीक आहे, आर्थिक परिस्थिती नसेल तर ठीक आहे, काहीतरी एखादा बरं कॉलेज असेल अशा ठिकाणी घ्या, पण तिथून चांगलं शिकून घ्या. बरोबर. तर हे सर्व गोष्टी जर केल्या तर तुमचं भविष्य मित्र उज्ज्वल आहे. म्हणून पुन्हा सांगतो, ज्या लोकांना CET चांगल्या टॉपच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना कुठल्या तरी कोचिंगला ॲडमिशन घ्यावंच लागेल, कारण की टॉपचं कॉलेज तेव्हाच भेटेल. असं घरी बसून आपण सेल्फ स्टडी केला तरी टॉपचं कॉलेज भेटेल याची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही. कारण की जो व्यक्ती कोचिंग करून लागतो, करून अभ्यास करतो, त्याची प्रॉपर तयारी करून केली जाते, सब्जेक्ट वाईज एक्सपर्ट फॅकल्टी असते, त्याच्यामुळे त्यांचा स्कोअर जो आहे आपला त्याचा आपल्यापेक्षा नक्की पुढे जाणार. ठीक आहे, 1-2 लोक असे असतात की त्यांनी सेल्फ स्टडी केला, त्यांचा स्कोअर तरी चांगला आहे, त्यांना चांगलं कॉलेज भेटलं. पण याची गॅरंटी तुम्ही घेऊ शकत नाही की तुमच्या मनातलं असणारं कॉलेज तुम्हाला भेटेल, याची गॅरंटी तुम्ही घेऊ शकत नाही जर तुम्ही कोचिंग केलं नसेल. कुठेही लावा मित्र, कोचिंग करून घ्या आणि मग ही एक्झाम द्या. जर तुम्हाला आणि हा कोर्स तुम्हाला सिरियसली करावा लागणार मित्र. कोणत्याही कोर्सला ॲडमिशन भेटलं तर सिरियसली करा, तर तुमचं भविष्य होऊ शकतं. धन्यवाद मित्र. याच्या ज्या काही संधी आहेत त्या आपण थोडक्यात डिस्कस केल्या आहेत. तरी काही वाटलं तर यू कॅन ड्रॉप मेसेज मी और यू कॅन कॉल मी, right? You can join our WhatsApp and Telegram channel for more information or for updated information, right? तर आपण ते तुम्ही जॉईन करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. सी यू.